अमरावतीसह राज्याच्या राजकारणात एका मोठ्या आणि धक्कादायक चर्चेला जोर चढला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना राज्यसभेची जागा तर आमदार रवी राणा यांना कॅबिनेट मंत्री पदाची ऑफर देण्यात आली। मात्र यासाठी अट अशी आहे की आमदार रवी राणा यांची युवा स्वाभिमान पार्टी बच्चू कडू एकनाथ शिंदे पॅटर्नवर राष्ट्रवादी काँग्रेस अजितमध्ये विलीन करावी। सूत्रांनुसार सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणा यांच्या नावाचा विचार केला जात आहे। मात्र यासाठी अट अशी आहे की त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील व्हावं। दरम्यान आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आमदार रवी राणा यांनाही कॅबिनेटमध्ये स्थान देण्याची ऑफर दिली आहे। नवनीत राणा भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होतात का आणि आमदार रवी राणा आपला युवा स्वाभिमान पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितमध्ये विलीन करतात का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीमधील राणा दाम्पत्याचं कार्यालय राज्यसभेच्या उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्र आणि प्रतिज्ञापत्र तयार करण्याची प्रक्रिया वेगानं करत आहे। यावरून पडद्यामागे महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सुरू असल्याचं संकेत मिळत आहेत। यातच राणा दाम्पत्याच्या निर्णयाकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत।